काय तुम्हाला वारंवार डॉक्टरांकडे जाऊन सुद्धा दात खाज खुजली मिटत नाही? कितीही घरगुती उपाय करून झाले सुद्धा तुमचं फंगल इन्फेक्शन जात नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पुढच्या 5 मिनिटात मी तुम्हाला फंगल इन्फेक्शन कशापासून होतं, काय उपाय केले पाहिजे आणि कसं त्याला टाळता येईल यावर पूर्णपणे माहिती देणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी सचिन फार्मासिस्ट. आमच्या नवीन चॅनल हाफ डॉक्टरला आपलं सर्वांचे स्वागत करत आहोत. आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत तो अतिशय गंभीर विषय आहे, पण या विषयावर जास्त कोणी बोलत नाही. तर तो विषय म्हणजे दात खाज खुजली म्हणजे फंगल इन्फेक्शन, जे की आज भारतातल्या 4% लोकांना होत आहे. म्हणजे 100 पैकी आज प्रत्येक चौथा माणूस फंगल इन्फेक्शनने संक्रमित आहे. आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये या टॉपिकला कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ आपण 3 भागात वाटलेला आहे. पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत की फंगल इन्फेक्शन म्हणजे काय आणि कशामुळे होतं. दुसऱ्या भागात यावर उपाय काय आणि तिसऱ्या भागात कसं तुम्ही याला टाळू शकता. तर बघूया पहिल्या भागात. फंगल इन्फेक्शन जर सुरुवात बघितली तर आज 4% पॉप्युलेशन भारताची फंगल इन्फेक्शन म्हणजे दात खाज खुजलीपासून परेशान आहे. आणि ही अशी गोष्ट आहे की कोणी एकामेकाला लवकर सांगत नाही. आणि याची सुरुवात जर बघितली ना आपण, तर एक छोट्याशा पोळीमुळे होते. जसं आपण स्क्रीनवर बघू शकतात की एखाद्या छोट्याशा पोळीपासून होते आणि आपण त्याच्यावर दुर्लक्ष करून मेडिकलमध्ये जाऊन कुठलंही मेडिसिन घेतो आणि त्यांनी काय होतं, स्टेरॉइडल मेडिसिन घेतल्यामुळं ती तात्पुरतं थांबते. तुम्हाला वाटतं थांबलं इन्फेक्शन, पण इन्फेक्शनला तिथून जस्ट सुरुवात होते आणि जशी सुरुवात होत चालेल तसं फंगल इन्फेक्शन वाढत राहील. फंगल इन्फेक्शन जर तुमच्या त्वचेवर या प्रकारचे डागा असतील, सुरुवात अशी होते, मग हळू-हळू ते वाढत असे होत चालतात आणि पूर्ण शरीराला सुद्धा कव्हर करू शकतात आणि हे सिंपल फंगल इन्फेक्शन क्रोनिकमध्ये बदलू शकतं. तर त्यासाठी आपल्याला फक्त काही मेडिसिन्स आहे आणि त्याची काळजी घ्यायची आहे. फंगल इन्फेक्शन होणारे मुख्य भाग म्हणजे जसं की या डायग्राममध्ये आपण बघू शकतात की बगलेमध्ये, जांघांमध्ये, हाताच्या पंजांमध्ये प्लस पायाच्या पंजांमध्ये जे मधले भाग म्हणजे जी अंडरफोल्ड स्किन असते, त्या स्किनमध्ये होणारं प्रमुख ठिकाणी फंगल इन्फेक्शन होत राहतं. फंगल इन्फेक्शनवरची ट्रीटमेंट. तर सर्वात पहिले मित्रांनो, आपण फंगल इन्फेक्शनवर कुठल्याही प्रकारचे स्टेरॉइड वापरू नये. स्टेरॉइड वापरल्याने होतं काही नाही, फक्त तेवढ्यापुरतं खाज मिटते आणि आपल्याला वाटतं की आपण यातून सुटलो. पण तुम्ही जेवढं स्टेरॉइड वापरणार तेवढं त्या जाळात अडकणार. स्टेरॉइड फक्त काय करतं की आजचं दुखणं उद्यावर ढकलतं. तर त्यामुळं आपण स्टेरॉइड वापरू नये. स्टेरॉइड म्हणजे जसं की डिक्लोमेथॅझोन, कॉर्टिकोस्टेरॉइड्स असतात आणि हे फंगल इन्फेक्शनच्या ट्यूबमध्ये बऱ्याचदा मिसळलेले असतात, जे तुम्हाला माहिती नसतं. तर तुम्हाला सुद्धा आज जागृत होण्याची गरज आहे की याच्यात स्टेरॉइड आहे का? जर स्टेरॉइड असेल तर स्टेरॉइड नसलेले मेडिसिन घेणे, याने तुमचाच फायदा होईल. अजून एक सांगतो की फंगल इन्फेक्शन जेवढं त्वचेवर दिसतं त्याच्यापेक्षा जास्त ते आतवर असतं. त्यामुळे फंगल इन्फेक्शनला मुळापासून नायनाट करायचं असेल तर ही ट्रीटमेंट तुम्हाला घेणं गरजेचे आहे. तर सर्वात पहिलं आपण ट्रीटमेंटसाठी स्टार्ट करूया. ही जे आहे लुलिकोनाझोल क्रीम आहे. लुलिकॅन एक्सेल नावाची, जी की ग्लेनमार्क फार्माची आहे. याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही बघू शकता स्क्रीनवर सुद्धा आणि याच्यावर सुद्धा आपल्या साईडवर की लुलिकोनाझोल क्रीम आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्टेरॉइड नाही. लुलिकोनाझोल जर बघितलं आपण तर 100% अँटी फंगल प्रॉपर्टी त्याच्यामध्ये. फंगल इन्फेक्शनची खाजेची प्रॉपर्टी आहे की अँटी दात खाज खुजली आपली ते मिटवते. पहिल्या ह्याच्यात हे करायचं आपल्याला, हे रोज रात्री लावायची आपल्याला जोपर्यंत जात नाही. फंगल इन्फेक्शन लक्षात घ्या मित्रांनो की सुरुवात झाल्यानंतर ते एका दिवसात काही फरक पडणार नाहीये. तुमच्या इन्फेक्शनची सिव्हिरिटीवर आहे, तुम्हाला किती दिवस ट्रीटमेंट घ्यायची आहे. जर छोटंसं सुरुवात असेल तर तुमचे लवकर फंगल इन्फेक्शन जाईल आणि जर तुमचं जर खूप वाढलं असेल तर तितके दिवस त्याला जास्त लागणार आहेत. दुसरं, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्याला त्वचेच्या आतहून म्हणजे मुळापासून ट्रीटमेंट द्यायची फंगल इन्फेक्शनसाठी. दात खाज खुजली जर तुम्हाला मुळापासून मिटवायची असेल तर ही एक टॅबलेट आहे, कॅप्सूल आहे, इर्टाकोनाझोल कॅप्सूल 200 पॉवरची. ही गोळी मॅक्लोइड फार्माची आहे आणि ही रोज रात्री एकदा घ्यायची. ही जी आहे इर्टाकोनाझोल आयटीमॅक 200 नावाची गोळी, ही इर्टाकोनाझोल तुम्ही दुसऱ्या कंपनीची असली तरी चालेल. जरुरी नाही की याच कंपनीची घेतली पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्हाला खाज खूप जास्त होत असेल आणि तुम्हाला खाज जर सहन होत नसेल तर तुम्ही ही गोळी घ्यायची हायड्रॅक्स 25 नावाची. याच्यामध्ये हायड्रॅक्साझिन 25 आहे आणि ही गोळी
खाजेवर भरपूर चांगल्या प्रकारे काम करतं आणि ही फक्त रात्री घ्यायची तुम्हाला. म्हणजे ही दोघं गोळ्या पण रात्री घ्यायच्या आहे. फायनल ट्रीटमेंट आहे, जे की फंगल इन्फेक्शन सुपरफिशियल आपल्याला काम करायची. मॅनकाइंड फार्माचं एक प्रॉडक्ट आहे. किटोस्टार नावाचं साबण आहे. हे साबण आपल्याला वापरायचं. आता बघा मी तुम्हाला सांगतोय, की ही ट्रीटमेंट जी सांगितली, ही माझा 10 वर्षाचा जुना एक्सपिरियन्स आहे. मी ॲज अ फार्मासिस्ट म्हणून भरपूर लोकांना ही ट्रीटमेंट दिली आणि भरपूर लोकांना त्याचा फरक पडलेला आहे. फंगल इन्फेक्शन होण्याचे कारणं. कशामुळं फंगल इन्फेक्शन होतं? सर्वात पहिले संक्रमित होण्याचं कारण एक असतं, की तुमच्या सोबत जे राहतात मित्र, परिवार, तर त्यांना जर असेल, तर त्यांच्याकडनं ते ट्रान्सफर 100% होतं. म्हणजे ह्युमन टू ह्युमन कॉन्टॅक्टनी फंगल इन्फेक्शन ट्रान्सफर होतं. दुसरं ॲनिमल टू ह्युमन ट्रान्सफरने सुद्धा फंगल इन्फेक्शन ट्रान्सफर होतं. म्हणजे तुमच्या घरातला पाळीव कुत्रा किंवा मांजर असेल, त्यांनी सुद्धा तुम्हाला फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. फंगल इन्फेक्शन होण्याचं तिसरं कारण म्हणजे जर तुम्ही दमट वातावरणात, जसं की जिथं खूप जास्त ऊन आणि खूप जास्त ह्युमिडिटी असेल, जसं की आपण मुंबई, कलकत्ता, मद्रास जे साऊथचे राज्य आहेत तिथं राहत असाल, तर या या ठिकाणी खूप जास्त ह्युमिडिटी असल्यामुळं फंगल इन्फेक्शन होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला हे बघायचं की आपल्याला या कारणामुळं फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. तिसरं कारण आहे टाईट कपडे घालणे. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, भारताची जर जिओग्राफी तुम्ही बघितली, तर भारत अशा ठिकाणी आहे की खूप जास्त थंडसुद्धा नाही आणि खूप जास्त गरमसुद्धा नाही. म्हणजे संमिश्र आहे सगळ्या ठिकाणी. तर आपण ज्या रहिवासी ठिकाणी थांबतो, तर त्याप्रमाणे आपण कपडे घातले पाहिजे. मी पुढच्या भागात सांगणार आहे की कसं करायचं ते. फंगल इन्फेक्शनला ट्रीटमेंट घेतल्यानंतर परत झालं नाही पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे? तर सर्वप्रथम म्हणजे की ज्या लोकांपासून आपल्याला इन्फेक्शन आहे, त्या लोकांपासून आपल्याला दूर राहावं लागेल. दुसरं, टाईट कपडे, टाईट जीन्स, टाईट ट्राउझर, टाईट टी-शर्ट्स घालणं टाळावं लागेल. जर तुम्हाला वारंवार घाम येत असेल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागेल. चौथं, अंघोळ झाल्यानंतर आपल्या शरीरातल्या काख्यांमध्ये आणि जांघेमध्ये जर पाणी राहिलं, पाणी ट्रॅप झालं, तर तुम्हाला फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. लूज कपडे घालणे आणि शरीराला जास्तीत जास्त ड्राय ठेवणे, हा एकच पर्याय आहे तुम्हाला फंगल इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी. आपण पूर्ण कंक्लूड करूया. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं, की कशामुळं फंगल इन्फेक्शन दात का सुजले होते. दुसऱ्या भागात आपण बघितलं, की त्याच्यावरची ट्रीटमेंट काय आणि तिसऱ्या भागात म्हणजे शेवटच्या अतिशय महत्त्वाच्या भागात म्हणजे की वारंवार फंगल इन्फेक्शन का होऊ द्यायचं नाही. तर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपल्याला चांगुलपणाचा सर्वांसाठी स्प्रेड करायचा आहे. म्हणजे तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की पाठवा, ज्याला त्रासलेला असेल तो. धन्यवाद. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू.